श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। नाशिकच्या सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात काल सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेल्या न समजलेली आई बाप समजून घेताना या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी प्रभावी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सुरुवात आयोजक माजी नगरसेविका सीमा निगळ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले। भक्तिगीताने वातावरण अधिक ऊर्जित झालं। आपल्या आई वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम द्या, त्यांच्या प्रत्येक श्वासाची कदर करा, कारण आई वडिलांचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत असा हृदयाला चटका लावणारा संदेश डॉक्टर हंकारे यांनी मांडला। त्यांचे थेट बेधडक आणि भावनिक व्याख्यान ऐकण्यासाठी सातपूर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती। उपस्थितांच्या डोळ्यातून अनावर अश्रू उघळताना दिसले। शाळेचं पटांगण पूर्णपणे भरलेलं होतं। या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केलं। माजी नगरसेविका सीमा निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांच्या या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। कार्यक्रमाबाबत अधिक माहिती सीमा निगळ यांनी दिली, तर कार्यक्रमाचे आभार अभिषेक गोकुळ नगर यांनी मानले। कोणी कोणाचं नसतं बापुरे, कोणी कोणाचं नसतं। ज्याला आई बाप नाही त्याला या जगात काही नाही पुरी। बाकीची सगळी नाती आयुष्यभर असतात, टिकतात सुद्धा, पण आई बापाचा ओलावा कुठल्या नात्यामध्ये नसतो बघ पोरी। या लाखोच्या गर्दीत आपण एकटं असतो बघ पोरी, या लाखोच्या गर्दीत आपण एकटं असतो। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे। माझ्या बाबांनी मला शिकवलं। माझ्या भातामध्ये 2 पिशव्या घेत होती, बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती। एसटीतून माझ्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी। घराच्या अंगणात घराच्या समोरचा त्या अंगण मला आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बाबाचा चप्पा दिसायचा आणि अंगणामध्ये बाबाचा चप्पा दिसला की लागूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे। आणि मग अंगणातूनच मी माझ्या बाबाला हाक द्यायचे, आबा उभ्या असलेल्या आपल्या आई बापाला, त्या आपल्या आईला आणि नजरेतल्या त्या बापाला अशी कडकडून मिठी मारायची। जीव आहे माझा तुमच्यावर, जीव आहे। हे पोरी, या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे, कारण कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण एकटा ब्रह्मांडात गेलेला बाप घरी येऊन आपल्या लेकरांना मिठी घेत असतो। पण आज तू लई श्रीमंत आहेस पोरी, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला आणि आपल्या आईला अगोदर कडकडून मिठी मारायची। तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा पोरी, तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार। आईच्या डोळ्यात ते आश्रम तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी। सर्वांना जय शिवराय, जय भीम। आणि महत्वाची गोष्ट एक आहे की सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली, हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश आहे। आणि महत्वाची गोष्ट तर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतात। काय रे लेकरा, काय रे लेकरू, झाला का तुझं सगळं कार्यक्रमचं सेटअप। म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच, परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करतात त्या मला तरी नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतं। आणि माझं एक महत्वाचं एक असं म्हणणं होतं सर की मी माननीय आमचे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे। आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असाच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे व तुम्ही इथे उपस्थित राहिलात व सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। अशी साथ आमची कायम असू द्या आणि सर्वांनी एकदा जोरदार वसंत हंकारे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल जोरदार टाळ्या द्यायच्या। असं केल्यानंतर जी मुलगी आई
आज आपल्या मुलाला बाहेर टाकू का घरात घेऊन जाऊ का, की आज म्हटलं तर खरंच की गर्भवती माई म्हणते की माझी मुलगी फक्त सुरक्षित पोटात आहे, ती वेळ आज आली की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे. म्हणून मी एकच विनंती करेल सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार, संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुला मुलींना, आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो. आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे. आणि तळमळीने एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांची कोणाची नावं घ्यायची राहिले असतील मी त्यांची पण एक क्षमा मागते, कारण वेळ खूप झालेला आहे. तरी आपल्या सगळ्यांना परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, माजी नगरसेविका सीमा निगळ, इंदुबाई नागरे, उषा शेळके, आरती नागरे, रोहिणी देवरे, योगिता भदाने, योगेश गांगुर्डे, बाळासाहेब पोरजे, किसनराव खताळे, शांताराम निगळ, बाळासाहेब ढिकलेश, भिवानंद काळे, धीरज शेळके, रवी देवर, प्रकाश महाजन, अभिषेक निगळ, संजय निगळ, संजय कोठुळे, रवी पालवे, लोकेश कटारिया, अमित मांडवे, अतिश काळे, रोहित घुले, अनिल आहिरे, निलेश काळे, प्रशांत घोगरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.